आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। तब्बल 20 वर्षांनंतर बदनापूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा एका महिलेने निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली आहे। जयश्री संजय कटके असे या महिला उमेदवाराचं नाव आहे। यापूर्वी 1980ला शकुंतला शर्मा या निवडणूक रिंगणात होत्या आणि त्या विजयी झाल्या होत्या। त्यानंतर 1990ला प्रशिलाबाई बंडू आंभोरे या अपक्ष होत्या आणि 2004ला कल्पना सर्जेराव शिंदे या देखील निवडणूक रिंगणात होत्या। मात्र या दोघींनाही पराभवाचा सामना करावा लागला। परंतु आता 2024ला रिंगणात उतरलेल्या जयश्री कटके यांनी विजयावर आपला दावा केला आहे। स्वराज्य पक्षाकडून निवडणूक रिंगणात असलेल्या जयश्री कटके यांचा सामना महायुतीचे विद्यमान आमदार नारायण कुचे आणि महाआघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांच्याशी होणार आहे। नमस्कार, जय शिवराय। मी जयश्री संजय कटके, स्वराज्य पक्षाकडून महाराष्ट्राच्या स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे मला। राजे छत्रपती संभाजीराजांकडची आहे। तुम्हाला निवडणूक लढण्याची जर खात्री आहे तर यापूर्वीचा काही राजकारणाचा अनुभव आहे का? कधी निवडणुका लढवल्यात का? नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल? हो। कुठल्या लढवलेल्या आहेत? नगरपालिका। ज्या ठिकाणी मी अशा ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे की त्या ठिकाणी माझ्या स्वतःचे पण मत नसताना मी फक्त 61 मताने कमी पडले होते मला, आणि समोरचा व्यक्ती हा गुंडागर्दीचा होता, तरीसुद्धा मला तिथे खूप चांगली वोटिंग पडलेली आहे। आणि आता एकदम आमदारकीला उडी मारलेली आहे, काय कारण आहे आमदारकीपर्यंत पोहोचण्याचं? त्याच्यात कारण असं आहे की जो महिलांवर अत्याचार होतो आहे, शेतकऱ्यांवर अत्याचार होतो आहे, जनता फार त्रासून गेली आहे। जेही माझ्या मतदारसंघामध्ये 2 व्यक्ती आहेत त्यांच्या त्रासाला जनता कंटाळून गेलेली आहे। त्याच्यामुळं जनतेच्या प्रतिसादामुळेच जो आढावा मी घेतला होता की तिकीट घेण्याच्या आधी मी माझ्या मतदारसंघातील 2-3 गावांना भेटी देऊन विचारणा केली असता जनतेने मला कौल दिला की ताई तुम्ही उभं राहावे। आता आपल्याकडे महिलाला आणखीन मिळालेलं नाही हे आमदारकी, एकच महिला होती त्यांना आमदारकी मिळाली होती, आता तुम्ही उभा राहा असं त्यांनी बोलल्यानंतर त्याच्यामुळे मी आमदारकीला उभं राहण्याचा निर्णय घेतला होता। आता नेमकी तुमची काय ध्येय धोरण असणार आहे? आता मला मी जनतेच्या मतांनी मी विजयी होऊ शकते, कारण जनतेनेच मला उभं केलेलं आहे। आणि जनता ज्या 2 आमदार, एक उभा आहे तो परप्रांतीय माणूस आहे, त्याला मराठी बोलता येत नाही, आणि जे दुसरे आहेत स्थानिकचे आमदार त्यांनी जनतेवर भयंकर म्हणजे त्यांच्यावर जनतेवर अन्याय अशा प्रकारे केला आहे की जेही कामं मिळतात मागच्या 10 वर्षापासून जनतेला नुसतं टक्केवारीमुळे परेशान केलेलं आहे। शेतकऱ्यांचे पैसे, दिव्यांगाचे पैसे हे सगळे हडप केले आहे। स्वतः घरामध्ये भरून श्रीमंती झालेला आहे। आधीच्या 10 वर्षाआधी किंवा त्याच्याही आधी बघा तो काय होता, ते आमदार काय होते, म्हणजे त्यांच्याकडे संपत्ती होती, आणि आज काय आहे हे जनतेने बघितलं पाहिजे आणि सगळ्यांनीच बघितलं पाहिजे। ते जनतेचा पैसा ठीक आहे कमवा तुम्ही, पण एवढंही नाही की जनतेला एकदम भिकारीला आणायचं आणि स्वतःच श्रीमंत व्हायचं, हे चुकीचं आहे। तर सध्या बदनापूर विधानसभा मतदारसंघात 2 दिग्गज आहेत, एक मागच्या 3 निवडणुका लढून पडलेले आहेत आणि एक 3 निवडणुका लढून जिंकलेले आहेत। यांच्यासमोर तुमचा निभाव कसा लागेल? पैशानं तुमची तेवढी ताकद आहे का? माणसानं ताकद आहे का? माझी जनतेवर विश्वास आहे। जनता मला ह्या इलेक्शनमध्ये जनतेनेच मला उभं केलं आहे आणि जनताच मला तारून नेईल। मी सर्वसामान्य स्त्री आहे। माझ्या नवरा मागील 34 वर्षापासून जनतेची सेवा केली आहे पोलीसच्या माध्यमातून, आणि मीही एक समाजसेविका आहे। मी एज्युकेटेड आहे। माझं सोशलॉजीमधून शिक्षण झालेलं आहे। समाजशास्त्राच्या शिक्षणाची माझ्याकडे पदवी आहे। त्याच्यामुळे मला समाजामध्ये कसं वावरायचं, समाजाची काय गरजा आहेत, समाजाला काय हवं आहे याचं ज्ञान आहे। जनता सपोर्ट करेल, पण जे मतदार आहेत आता तुमचे प्रतिस्पर्धी त्यांच्याबद्दल त्यांचा काही त्रास होतोय का तुम्हाला? त्रास हाच होणार आहे की ते मागच्या 15 वर्षापासून आमदार असल्यामुळे गडगंज संपत्ती कमवलेली आहे। त्या संपत्तीच्या माध्यमातून ही जनता त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकते आणि
ते जे आहेत प्रस्थापित लोक, त्यांच्याकडून मला त्रास हाच प्रकारचा होऊ शकतो की ते मला बूथही लावू देण्यासाठी व्यक्ती उपलब्ध होऊ देणार नाहीत, कारण त्यांना पैशाच्या जोरावर मुलांना जे नवीन हे आहेत, जे आधीपासून सर्वसामान्य आहेत, गरीब आहेत, त्या जनतेचंही काही चुकणार नाही आहे, कारण ते त्या पैशाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्यापर्यंत ओढून घेत आहेत. मग आता काही तुमचे जे कार्यकर्ते आहेत, काही पळवापळवी झाली आहे का त्याच्यात? हो झाली, पळवापळवी चालू आहे. त्याच्यामुळेच बोलते मी हे की पैशाच्या माध्यमातून ते त्यांना त्यांच्याकडे ओढून घेत आहेत. आणि त्याच्यामुळे बूथ लावण्याची जरी नाही लागले माझ्या बूथ लावण्यासाठी जरी माझ्याकडे व्यक्ती नसले तरीसुद्धा जनता त्यांच्याकडून पैसे घेऊनही मलाच वोटिंग पडणार आहे, हा माझा विश्वास आहे. आता तुम्हाला जर एवढा विश्वास आहे की तुम्ही निवडून येणार आहात, हो, तर मग भविष्यात निवडून आल्यानंतर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी पक्षासोबत जावं लागणार आहे मोठ्या, तर कोणत्या पक्षासोबत जाणं पसंत कराल आपण? आमच्या संस्थेचे संस्थापक श्री राजे छत्रपती संभाजी महाराज जे बोलतील ते करणार मी. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची उमेदवार आहे. बॅलेट पेपरवर माझं नाव 5 नंबरवर आहे. कटके जयश्री संजय असं बॅलेट पेपरवर माझं नाव आहे. माझी नेमकं बॅलेट पेपरवर तुम्ही कुठे आणि कशा असणार आहात? बॅलेट पेपरवर मी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची उमेदवार आहे. माझं नाव बॅलेट पेपरवर कटके जयश्री संजय आहे. बॅलेट पेपरवर माझा नंबर 5वर आहे. 7 चिन्हांसह पेनाची नीप ही माझी निशाणी. तरी मायबाप जनतेने मला भरघोस मताने निवडून द्यावे ही माझी जनतेला मनापासून विनंती आहे.